तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? तर आजचा ब्लॉग आपला मराठीत राहणार आहे. मराठीत ब्लॉग काढण्याचं कारण म्हणजे काल आपल्याला कमेंट आलता का भाऊ तुम्ही मराठीत ब्लॉग काढा म्हणून. तर आज चाललो आपण सकाळी सकाळी गच्चंदूरला चाललो आज. तर आजचं क्लायमेट बघा, पुरं खतरनाक वातावरण होऊन आहे आज. पुरा नादखुळं क्लायमेट आहे. मग निघलो गाडी घेऊन गच्चंदूरला जायला. गच्चंदूरला जाण्याचं कारण म्हणजे आपल्या घरी आलते काल पाहुणे, त्यांना नेऊन सोडायचं होतं. मग आलो आपण पेट्रोल पंपावर. भाऊले म्हणलं फुल टंकी करून दे गा म्हणलं. भाऊनं मग फुल टंकी करून दिली. भाऊ मला विचारे का पिक्चर काढताय का म्हणून. भाऊ म्हणलं पिक्चर नाही म्हणलं, ब्लॉग काढतो म्हणलं. मग टाकलं पेट्रोलनं निघलो. तर आता आलो आपण नांदा फाट्यावर. हे नांदा फाटा हो, आज इथे गर्दी कमी आहे कारण की पाण्यामुळे होऊ शकते, नाहीतर इथं बहुत गर्दी राहते. गर्दी राहण्याचं कारण म्हणजे इथं कंपनी आहे अल्ट्राट्रेक म्हणून. त्या कंपनीचे वर्कर इथं चाय नाश्त्यासाठी थांबतात म्हणून. मग आलो आपण बीबीमध्ये. तर ह्या बीबीचा गेट हो हा. तर गाईज हे गच्चंदूरच्या पहिले येते टी पॉईंट. लेफ्ट साईडला आहे गच्चंदूर, राईट साईडला आहे कोरपणा. आपल्याला जायचं आहे गच्चंदूरला, तर आपण लेफ्टला जाऊ. तर मग आलो आपण गच्चंदूरला. गाईज आपल्याला घरून फोन आलता की केळं घेऊन ये म्हणून. तर आता आपण केळं घ्यायला जायला लागते आपल्याला. तर मग आलो आपण केळ घ्यायला. घेतली केळं, आता निघू आता घराकडं. तर गाईज आपण आता निघलो घराकडे जायला. तर मग आलतो बीबी पाशी. तर हे काकाजी भेटले. काकाजी म्हणे बापू थोडंसं पुढं सोडून दे रे म्हणे. बसा म्हणलं. बसवलं त्याला, निघलो. मग सोडलं काकाजीले, निघलो. मग आलो सांगोडा फाट्यावर. सांगोडा फाट्यावरून लेफ्ट टर्न मारत होता आपल्याला. लेफ्ट टर्न मारला. मग आलो गावात. हा आपल्या गावचा रस्ता हो. मग आलतो दुकानाकडे. हे आपले छगनभाऊ छपरी आमचे. हे छगनभाऊ छपरी. तर गाईज घरी गेल्यावर आपल्याला माहीत झालं की आपल्याला कोरपण्याला जायचं आहे तहसीलमध्ये म्हणून. तर निघलो कोरपण्याकडे जायसाठी. हे आपली नदी. हे आपलं जगन्नाथ बाबाचं मंदिर, आपल्या गावचं हे मंदिर. पाया लागलो, निघलो. मग आलो आपण नारायण फाट्यावर. नारायण फाट्यात पुढे जे कंपनी आहे ते दालमिया कंपनी आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. तर हे हो दालमिया कंपनी, दालमिया सिमेंट. मग आलो आपण वनसडी फाट्यावर. तिथून राईट टर्न मारल्यावर वनसडी. तर हे हो वनसडी.
तर ह्या हो वनसळी टोल नाका वनसळीच्या 1-1.5 किलोमीटर समोर पडते. ह्या हो नॅशनल हायवे राजुरा ते आंध्रा नॅशनल हायवे. जसं की तुम्ही बघू शकता क्लायमेट बहुत सुंदर क्लायमेट झालेलं आहे. तर मग आलो कोरपण्याला. हे बोर्ड कोरपणा आंध्रा. पुरं खतरनाक क्लायमेट होऊन आहे. मग आलो आपण तहसील ऑफिसमध्ये. हे आपलं कोरपण्याचं तहसील ऑफिस. आपलं बॅड लक कारण की तहसील ऑफिस बंद आहे. 4था शनिवार आहे महिन्याचा म्हणून तहसील बंद आहे. तर गाईज पुढचा ब्लॉग पार्ट 2 मध्ये येणार कारण की इथंच जर ॲड केलं तर बहुत लंबा होते ब्लॉग म्हणून पार्ट 2 मध्ये ब्लॉग येणार.